चला मग आज तुमले दखाडस नाशिकनी मजा काय राहत आणि पाणी मा तुमले तर माहितीच आहे ना पाणी मा काय वाट. चला मग आज खूप दिवसानंतर राईड करायला निघालो होतो त्यामुळे मजा तर येतेच आहे, काही विषय नाही. वाज वाज र ढोलक्या दादा आज मन नाचला मन सर वाज वाज र सुम्या ढोलक्या दादा. दिल एकदम गार्डन गार्डन होऊ राहिला आईच्या गावात. तर मित्रांनो आता आपण पोचलोय वॉटरफॉल जवळ, पण वॉटरफॉल कुठे ते सापडून नाही राहिले. चाल ना भाऊ सापडी काय ना आपले रस्ता. चला ते गाडी काढ पाणीच दाखड तुमले. हे पण काय भारी आज. वा 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 वा. अरे काय हे भाई. मित्रांनो आज आम्ही चाललोय वैतरणा डॅमला. बघूया आजचा मौसम एक नंबर आहे, जास्त पब्लिक नाही आपल्यासोबत, आम्ही दोघंच जण चाललोय. चला मग आज तुमले दखाडस नाशिकनी मजा काय राहत आणि पाणी मा तुमले तर माहितीच आहे ना पाणी मा काय वाट. चला मग. हॅलो नमस्ते, ओम नमः शिवाय. दिस इज सन्या आहेर अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो गाईज आज आपण करतोय न्यू व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये मी करणार आहे बाईक राईड आणि आत्ता आपण चाललोय वैतरणा डॅम, वैतरणा वॉटरफॉलला. मजा येणार आहे. कालपासून वातावरण एकदम मस्त आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इसकी माका अरे बाप. भाऊ काय रे लागलं का हे? ओके ना भाई. बरं हो, काही झालं नाही भाऊला. त्याची गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तो थोडासा घासत घासत गेला. मागे रिक्षामध्ये त्याची पूर्ण फॅमिली पण होती, त्यामुळे ठीक आहे, चलो काय हरकत नाही. पण सावकाश गाडी चालवा मित्रांनो. तर मी म्हणत होतो इतके दिवस आपण काय ब्लॉग बनवला नाही, कारण की कडक उन्हाळा पडलेला होता आणि त्या उन्हाळ्यात आपण काही प्लॅनच बनवले नाही किंवा बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती, एवढं खतरनाक ऊन होतं. कालचा पहिलाच दिवस होता, मान्सून चेंज वाटत होता आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे आपले बाईक राईड ब्लॉग्स येत राहतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. आत्ता आपण चाललो आहे वैतरणा डॅमला, वैतरणा वॉटरफॉलला आणि मजा येणार आहे. चलो. जिकडे तिकडे चोहीकडे रस्त्याचं काम चालू आहे आईच्या गावात. पूर्ण नाशिक सिटी बी फोडून ठेवली आहे, हायवे बी फोडून ठेवलेले आहे. स्मार्ट सिटी बनते, कुंभमेळा येतो आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण सध्या हाल होत आहे म्हणून थोडं कष्ट घ्यावे लागतात, बाकी काही नाही. बाकी आजचं वातावरण मस्त आलेलं आहे, आजचा मौसम पण खूप भारी आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता आईच्या गावात. वाज वाज र ढोलक्या दादा आज मन नाचला मन सर वाज वाज र सुम्या ढोलक्या दादा आज मन नाचला मन सर. सुम्या ढोलक्या म्हणजे आमचा जिगरी आहे थोडा. आपला अंदाज खरा ठरलेला आहे या ठिकाणी आणि आत्ता आपण घुसलोय वाडीवर्रे गावामध्ये. ग्रामपंचायत वाडीवर्रे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, मनापासून आभार. आई शपथ अरा बाप. उडी फायनली आम्ही पोहोचलोय वैतरणा डॅमवर. बघू शकता हा पूर्ण डॅमचा परिसर सध्या पाण्यामध्ये आणि भारी वाटतंय. म्हणजे या पूर्ण हा एरिया पाण्यामध्ये असतो आणि पुलाच्या त्या साईडचा पण पूर्ण एरिया पाण्यामध्ये असतो. थोडा इथे थांबू, मजा घेऊ, सिनेमॅटिक शूट करू.
मित्रांनो आता आपण पोचलोय वैतरणा गावामध्ये. त्याआधी मी तुम्हाला दाखवलं वैतरणा धरण. आता आपण चाललोय वैतरणा वॉटरफॉलला. एकच नंबर, काहीच विषय, मजाच मजा. नाशिकवरून जर तुम्ही येत असाल तर वैतरणा वॉटरफॉल हा 48 किलोमीटर आहे आणि इगतपुरी मार्गे म्हणजे मुंबईवरून येत असाल तर इगतपुरीतून 30 समथिंग किलोमीटर आहे. गाव एक नंबर आहे. थांबावं वाटलं, जरा रेस्ट केला. इथं काहीतरी दिसतंय आणि इथे साती आसरा मंदिर म्हणजे टेकडी असेल तर टेकडीवर मंदिर असेल. आता आपण चाललोय वॉटरफॉलला. किती वेळा सांगू, आजच्या गाव वाज सुमडवलं क्या दादा आज मना नाचायला मन जर. खूप मजा येऊ राहिली कारण की खूप दिवसानंतर आम्ही कुठंतरी बाईक राईड करायला म्हणा किंवा ब्लॉग बनवायला निघालेलो. ऊन आहे ठीक. रस्ता सापडून राहिला धबधब्याचा आणि आम्ही एकटे करतच नाही. आमच्या हरकत खूप जण इथं भेटू राहिले धबधबा शोधत. आता आम्ही सर्वांनी आता युनिटी बघून एक रस्ता केला तर मित्रांनो आता आपण पोचलोय वॉटरफॉल जवळ. पण वॉटरफॉल कुठे ते सापडून राहिले. जेवढी पब्लिक आहे सर्व शोधून राहिली वॉटरफॉल कुठे. वॉटरफॉल काही सापडा ना खायच्या गावात. ठीक आहे, काय हरकत नाही, बघू जसं होईल तसं होईल. बाकी आपल्या सोबत आजच्या ब्लॉग मध्ये आहेत राहुल गीते. मॅपने इथं आणून इथपर्यंत आणून सोडून दिलेलं आहे. आता पुढचं तुम्ही डिस्कवर करा. आमचे 2 मित्र पुढे डिस्कवर करायला गेले बघा, त्यांना दिसलंय तर आपल्याला आवाज येतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय वॉटरफॉल जवळ. पण वॉटरफॉलच सापडना. आईच्या गावात फायनली वॉटरफॉल दिसलेला आहे. फायनली वॉटरफॉल आम्हाला सापडलेला आहे. सापडी काय ना आपले रस्ता. चला ते गाडी काढ, पाणीत दाखड तुमले. अरे काय हे काय सीन आहे भाई. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेले वॉटरफॉल जवळ. तुम्ही बघू शकता एकच नंबर वॉटरफॉल आहे. एक नंबर आहे, एक नंबर व्ह्यू भेटलेला आहे ना आईच्या गावात. एक नंबर सीन आहे, तुम्ही बघू शकता मागे. आणि आता आपण खाली जाणार आहे, आपण आंघोळ पण करणार आहे आणि मजा घेणार आहे बाई पाण्यामध्ये. चला देखो ना देखो ना देखो ना गाइस, देखो ना क्या है ये गाइस. एक नंबर लोकेशन सापडलेलं आहे आणि मजा येणार आहे. आता चला 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 चला. एकच नंबर लोकेशनला पोहोचलेलं आहे. आता आम्ही घेणार आहे मजा. आता तुम्हाला दाखवतो मेन राडा ब्लॉग मधला. तोच बघण्यासाठी तुम्ही आता इथून पुढं ब्लॉग बघा. आजच्या गावात चाल रे हो, थांब 1 मिनिटं. पाणी पाहिलं का मला असं होतं मी कधी पाण्यात उडी मारायला कधी. फक्त एवढंच आहे, मला जरा खोली बिली एकदा बघून घ्यायची राहते म्हणजे कसं रिक्स नको. मग झाली खोल आहे का.
ज्याने कॅमेरा धरेला त्याला असं वाटतं मी घाबरू आहे. थांबा तुम्हाला चल बा, कपडे काढ चल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय किती मस्त आहे, जीवन आनंदी आहे. तुम्ही बी येत राहा फिरायला. उडी नको मारू. हा उतरून घे फक्त, उडी नको मारू. हा छोटे छोटे तू उतर ना दगड आहे, उडी नको मारू. पाटू मारू दे. जय बोले मारो. हर हर गंगा मारा. मित्रांनो बघू शकताय हा किती घाबरट माणूस आहे. हा दिसायला भयंकर आहे पण हा खूप घाबरट आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज लावून घ्या, याची फक्त दाढी आहे, दाढी आणि शरीर. बाकीचा हा पुरा कव्वाल माणूस आहे. तो एक माणूस तिथं पाण्यामध्ये आहे आणि आवळी तो विचारात आहे. ठीक आहे आलोच. अशा प्रकारे आता आपण जाणार आहे सूर मारायला. ते तुम्हाला दिसणार आहे, काही विषय नाही. कॅमेरा आणला मला चांगले, थोडा अँगल बदल घ्या. हे पा, हा माणूस मी सुरत्या मारलेली आहे पण याला चढता येत नाही. कपडा जड झालेला आहे माणूस. अबे साले. एक नंबर मजा आलेली मित्रांनो. तुम्ही बघितलं आता आपण धबधब्यावर गेलो, तिथं थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि आता सनसेट बघा किती जबरदस्त दिसतं. म्हणजे असे काही काही व्ह्यू आहे. तुम्ही तिकडं दरी बघितली, आता हे सर्व मैदान पुढं सनसेट होते. तिथे एक शेतकरी गाया घेऊन चालला आहे आणि इतके पक्ष्यांचे आवाज येत आहे, एकच नसला. झाडांमुळं भारी वाटतंय. अजून आपल्याला खूप स्ट्रगल आहे. आता आपल्याला पहिलं पेट्रोल शोधायचं आहे. आपल्या गाडीची एकच गाडी राहिलेली आहे. आपण 20-30 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे. आता गाडीत किती पेट्रोल आहे माहिती. गाडी आपल्या ॲव्हरेज देते 21-22चा. तेच पहिले बघायचे आपल्याला. पेट्रोलची सोय करायची आहे, त्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या आमच्या चेहऱ्यावर हसू दिसणार आहे, कारण की आम्ही कायम हसतच राहतो. तर अशाच प्रकारे आता आमची गाडीचा विषय झालेला आहे. एकच कांडी भाऊ, एक कांडी आणि चेहरा पाहून घ्या, फुल असतो आम्ही, फुल. इथं लांबपर्यंत पेट्रोल पंप नाही, काहीच नाही, काही टेन्शन नाही चेहऱ्यावर. आनंदही आनंद. चला भाऊ गाडी काढा. इथून पुढं आता काय दाखवायचं, काय पेट्रोल शोधताना अरे काय फालतूगिरी आहे भाई. काही जर झालं तर नक्कीच दाखवू, पण हा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहे. खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतर बाहेर आलो, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला, खूप दिवसानंतर राईड केली आणि एकच नंबर ठिकाणी आलो होतो, त्यामुळे खूप भारी वाटलं. काही विषय नाही. हा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर, हर हर गंगे. म्हणून मी कॅमेरा हातात धरला होता. हर हर गंगे, जय शिव गंगे.